रोजी नालासोपारा येथे झालेल्या टुर्नामेंटला 3ही नंबरला चषक देणारे आपले प्रशांत वसंत घोले यांचं स्वागत करतील विलास घोले। प्रशांत घोले यांचं खूप खूप धन्यवाद। त्यांचा सत्कार करतील विलास घोले। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। खामगाव संघाकडून प्रथम गोलंदाजी करतोय तो प्रतीक। सुदेश आणि विठोबा स्ट्राईकला होता सुदेश आणि आउट स्ट्राईकला तो विठोबा। एक धावेने खातं खोलले वडवली कोण संघाचं। लेग साइड चेंडू चालला सीमारेषेवरती आणि विठोबाच्या बॅट मधून 2 धावा। प्रतीक गोलंदाजी ट्रॅक वरती। पुढचा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू प्रतीकचा उजव्या एसटीवर टाकला होता। ऑफ साइडला कटावून दिला चेंडू जातो सीमारेषेवरती। 4 धावा 4 धावा विठोबाच्या बॅट मधून 4 धावा। यानंतर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणारे सन्माननीय मनोज खरात साहेब शाखा प्रमुख यांचा सत्कार करतील नरेश धुमाळ। मनोज खरात साहेब यांचा सत्कार करतील नरेश धुमाळ। मनोज खरात साहेब हे उत्तम लेखक आहेत आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रिटायरमेंट आहेत ते। त्यांचे लेख आम्हाला जरूर पाठवा, आम्ही जरूर वाचू। मनोज खरात साहेब आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। शाखा प्रमुख मनोज खरात साहेब यांचा सत्कार होत आहे नरेश धुमाळ यांच्या हस्ते। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। श्री मनोज खरात साहेब आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धावसंख्या झाली आहे ती 11। 6 चेंडू 11 धावा खर्च केल्या प्रतीक याने। हॅलो हॅलो। यानंतर
श्री अनिल पांडुरंग पेडणेकर यांनी या स्पर्धेसाठी 501 रुपया देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील आतिश सुरेश घोले. अनिल पेडणेकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यावं. त्यांचा सत्कार करतील आतिश सुरेश घोले. अनिकेत वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आले तो अनिकेत गोलंदाज ट्रॅकवरती 11 धावा. पहिल्या प्रतीकने 11 धावा खर्च केला, एकही गडी बाद न करता 11 धावा खर्च केल्या. पाहूया अनिकेत काय करतो आपल्या संघासाठी. अनिकेत 5-6 बॉलचा अनिकेत पेडणेकर यांनी या स्पर्धेसाठी 501 रुपया देऊन सहकार्य केलेलं आहे. तर आम्हाला वेळोवेळी असंच सहकार्य करत राहा. अनिल पेडणेकर शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं. अनिल पेडणेकर यांचा सत्कार करत आहेत आतिश घोले. यानंतर श्याम शांताराम घोले यांनी या स्पर्धेसाठी 501 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील जितू महाडिक. आदित्य घोले. हॅलो. श्याम शांताराम घोले यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. आदित्य घोले हे सत्कार स्वीकारत आहेत जितू महाडिक यांच्या हस्ते. यानंतर आनंद यशवंत खाडे यांनी या स्पर्धेसाठी 501 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील योगेश कांबळे. आनंद खाडे यांनी 501 रुपये देऊन सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढेही असेच सहकार्य करत रहा. श्री आनंद खाडे. आनंद खाडे श्री आनंद खाडे यांचा सत्कार करतील श्री योगेश कांबळे. विक्की सर तुम्ही कुठे असाल तर कॉमेंट करण्यासाठी यायचं आहे. विक्की सर. श्री आनंद खाडे सर यांनी आपल्याला 501 रुपये देऊन सहकार्य केलेलं आहे. यापुढेही सहकार्य करतील अशी अपेक्षा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
23 धावा. माफ करा 24. विवलेकोट संघाचा कर्णधार आणि नलगुडी संघाचा कर्णधार या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. विलास आणि बाद होतोय तो विठोबा बाद होतोय. मोठा धक्का लागतोय वडवली संघाला आणि विठोबाची जागा घेण्यासाठी येतोय तो चेतन. विलासच्या षटकातील क्वचित चेंडू शिल्लक पुन्हा बीट केले तर चेतन याला आणि चेतन बाद होतोय. विवलेकोट संघाचा कर्णधार आणि
नलफुडी संघाचा कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती हॅट्रिक घेतात का पाहूया. स्कोर कार्ड थांबलेला आहे. 29 धावा वडवली संघाच्या. लेग साइड चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडूला सीमारेषेवरती आणि 4 धावा. 4 धावा धावसंख्या झाली ती 33 धावा. स्कोर कार्ड वरती 34 धावांचं आव्हान आहे. चला वडवली संघाने लवकरात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विवलेकोंड आणि नलफुडी. विवलेकोंड ना नलफुडी. विवलेकोंड संघाचा कर्णधार, जरा लवकर यायचं आहे. चला वडवली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. यानंतरचं समालोचन करतील विकी सर. धन्यवाद सणित शिंदे यांचा आपण आवाज ऐकत होता. तर अतिशय सुरेख मात्र आपल्यापर्यंत लेखाजोखा पोहोचवला गेला क्रिकेटच्या माध्यमातून. पाहतो आपण समालोचन करत असताना पाहतोय आपण चालू असलेला सामना वडवली वर्सेस खामगाव. प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहतो आपण वडवली संघाने 3 षटकामध्ये 33 धावापर्यंत मजल मारली आणि 34 धावांचं लक्ष आव्हान पुढे ठेवलं गेले. पाहतो आपण खामगाव संघापुढे. चला थोडीशी घाई करा कृपया, विनंती असेल सर्वांना. सातत्याने आम्ही मात्र ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही जर वेळ वाचवला तर नक्कीच तुम्हाला जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील हे मात्र लक्षात असू द्या प्रत्येक खेळाडूच्या, प्रत्येक संघाच्या. आणि वारंवार पंच सुद्धा आपल्याला दर्शवतात, त्यांचं सुद्धा मान सन्मान करणं खूप गरजेचं असतं. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि 2 सलामीवीर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. तेहतीस धावांपर्यंत मजल मारले आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय पुढे. चला 2 सलामीवीर आतमध्ये पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि अनिकेत 2 सलामीवीरची जोडी आपण पाहतो मैदानाचा ताबा घेत असताना. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आशिष गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष असेल. चला लगेच सामना चालू करा. पंच ताकीद द्या वारंवार, कृपया विनंती असेल. थोडी घाई करा. दोन्ही संघ थोडस स्पीडअप करा गेम. विविलेकुंड टॉस विन होतोय आणि लगेच निर्णय कळवायचा. विविलेकुंड संघाने आपल्याला निर्णय लगेच कळवायचा आहे. बॅटिंग
नक्कीच धन्यवाद विलेकुंड. यावेळेस मात्र फलंदाजी स्वीकारतो आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करतो विलेकुंड या संघाला. चला स्टार्ट द मॅच. पंच यावेळेस मात्र मॅच स्टार्ट करत असताना पाहतो आपण. हॅलो हॅलो. ऑन साइडला पाहतो आपण चेंडू ट्रॅव्हल होत असताना पहिल्या चेंडूवर पाहतो आपण 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि 2 धाव्यांशी संघाचा श्रीगणेश होत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. अक्षय अनिकेत 2 सलामीवीर पाहतो आपण. अक्षयच्या बॅट मधून 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण आशिष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर आशिष. तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण अक्षय. 7-8 पावलांचा रण पंचांना पार करतो. राईट अँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडू हवाई सफर करत असताना झेल मात्र धरतीला दान केली जाते. 2 फलंदाज पाहतो आपण यष्टीरक्षक आणि स्लीपर यांच्या मधीतून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी मात्र झेल धरतीला दान होईल आणि 1 धाव अर्जित केली गेली. एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 3 या धावसंख्येवर. 34 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण खामगाव बीच संघ. तिसरा चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल पहिल्या षटकातील. स्ट्राईक एंडला असेल अनिकेत. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र बीट होताना पाहतोय आपण आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सरळ 4 धावांसाठी चौकार. 1 runs 4 run 4 धाव्यांशी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना धावसंख्यात जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना वडवली संघाने 3 षटकांमध्ये 33 धावांपर्यंत मजल मारली आणि 34 धावांचं लक्ष पुढे उभं केलं गेलं खामगाव संघापुढे आणि त्याचाच पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेरीस 7 धावा. पुढचा चेंडू चौथा चेंडू. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल आणि यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली गेली होती. मात्र पंचांनी अपील फेटून लावली गेली आणि अतिरिक्त धावेचा बोनस उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होताना 1 धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर. अप्रतिम असं सुरेख आयोजन नियोजन पाहतो आपण नवतरुण विकास मंडळ शिलीम यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आयोजित केली गेली होती. हा पाहतो आपण ऑन साइडला फटका तर चांगला आहे. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. अप्रतिम मात्र ट्राय केलं गेलं होतं क्षेत्ररक्षकाच्या कडून. मात्र हवेच्या झोतावर चेंडू सरळ गेलाय 6 धावांसाठी. षटकार. 6 धाव्यांशी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर पाहतोय आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र आयोजन नियोजन पाहतो आपण श्री सोमजाई देवी चषक शिलीम चे सर्व आयोजक नियोजक पाहायला मिळतात आपल्याला सकाळच्या सत्रापासून. मात्र खूप सारी मेहनत घेत असताना आणि त्याचाच मात्र अप्रतिम. यावेळेस मात्र चेंडू पाहतो आपण गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिला. फलंदाजी यावेळेस मात्र पाहतो आपण 1 धाव पळून काढली गेली आणि एकेरीने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. 15 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या षटकातील. 34 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण खामगाव संघ. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू पाहतो आपण सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. यावेळेस आम्हाला पंच दर्शवत असताना 6 धाव्यांशी मात्र धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. आमचे स्कोरल आम्हाला दर्शवत असताना पाहतोय आपण 21 धावा. पहिल्या षटकात मात्र भरपूर सारा समाचार घेत असताना आशिष या गोलंदाजाचा धावसंख्या पाहतो आपण 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. या 34 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण खामगाव संघ. यानंतर या स्पर्धेसाठी सुरेंद्र सुरेश मांडवकर यांनी 501 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील संघटनेचे खजिनदार नागेश महाडिक. सुरेंद्र मांडवकर यांनी 501 रुपये देऊन सहकार्य केलेलं आहे.
यापुढे सहकार्य करतील अशी अपेक्षा. प्रतिम मात्र सलामी वीर आणि अनिकेत दोघांचे पोचते 21 या धावसंख्येवर एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक असेल मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर आकाश पुढे सरसावत असताना आकाशाचा पहिलाच चेंडू असेल. यावेळेस मात्र पाहतोय आपण चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं गेलंय. हलक्या हाताने मात्र पाहतोय चेंडू सरळ जातोय चौकारासाठी. 4 धावांची धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 25 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येत असताना पाहतोय आपण अनिकेत याच्या मधून. यानंतर नवतरुण विकास मंडळ शिलीम चे माजी उपाध्यक्ष सुभाष विठोबा धुमाळ यांनी या स्पर्धेसाठी मेडिकल किट सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील आपल्या संघटनेचे उपसचिव राजेंद्र महाडिक, श्री सुभाष धुमाळ. अप्रतिम षटकार अनिकेत त्याच्या बॅट मधून आला आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवर. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क षटकार येत असताना पाहतो आपण हवेचा झोत आणि हवेच्या झोताचा मात्र उपयोग करून घेत असताना पाहतोय आपण अप्रतिम. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. झेल उडाली गेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. परतावा लागेल अनिकेत याला. बॅक टू द पवेलियन गॉन. श्री सुभाष विठोबा धुमाल यांचा सत्कार करतील राजेंद्र महाडिक. सुभाष विठोबा धुमाळ यांनी मेडिकल किट देऊन सहकार्य केलेलं आहे. तर यापुढे ते सहकार्य करतील अशी अपेक्षा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण वडवली कोंड प्रथमतः फलंदाजी करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांपर्यंत मजल मारली आणि 34 धावांचं लक्ष खामगाव संघापुढे ठेवलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना पाहतो आपण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 31 या धावसंख्येवर. आता मात्र 9 चेंडू होणे विजयासाठी 3 धाव्यांची गरज असेल. 9 चेंडूमध्ये 3 धावा बनवाव्या लागतील आणि कंपल्सरी चेसिंग हा रूल आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाहतोय आपण काय घडलं जातंय. डायरेक्ट हिटचा मनसुबा बाळगला गेला होता आणि पंचांचा बोट आकाशाकडे उंचावला गेलाय. फलंदाजाला परतावं लागेल. अप्रतिम मात्र यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट हिट आणि यावेळेस मात्र फलंदाजाची खेळी संपुष्टात येत असताना बॅक टू द डगआउट गॉन. अक्षय याची खेळी मात्र संपुष्टात येत असताना पाहतो आपण. यानंतर कैलासवासी वासंती तुकाराम घोले यांच्या स्मरणार्थ भरत तुकाराम घोले यांनी 1001 रुपया देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील महेश धुमाळ. श्री भरत घोले हे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यावे. 2 चेंडूवर 2 विकेट पाहतो आपण. आकाशाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गुड लेन अँड लाईनवर मात्र चेंडू पिच करत असताना 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेत. हॅट्रिकचा चान्स असेल आकाश याला. आतापर्यंत पाहतो आपण धावसंख्या रोखली गेली 31 या धावसंख्येवर 3 धाव्यांची गरज असताना सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज आकाश. गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल आकाश. अप्रतिम यावेळेस मात्र हलक्या हाताने पाहतो आपण बॉलला फक्त दिशा दिली गेली आणि तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्येत भर पडते. इथे मात्र थोडंसं गचाट थ्रो होत असताना पाहतोय आपण. कव्हरला येत असताना तत्पूर्वी मात्र संघ विजयाची वाटचाल करत असताना पाहतोय आपण. विजयी होतोय संघ खामगाव बी. कॉंग्रॅच्युलेशन खामगाव बी आणि हळक वडवली खोंड. चला लगेच पुढचा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं विनंती असेल. थोडासा टाइम वेस्ट करू नका.